मी रस्त्याच्या कडेला एक ढाबा चालवत असे. प्रवाशांच्या गाड्या आणि प्रवासी उशिरापर्यंत थांबायचे, जेवण करायचे आणि मग पुढे निघून जायचे. एक दिवस एक तरुण माझ्या ढाब्यावर आपल्या वृद्ध आईला सोडून निघून गेला. सकाळपासून रात्र झाली. ती वृद्ध स्त्री वारंवार रडत राहिली. ती तिच्या मुलाची वाट पाहत राहिली, पण तो आला नाही. शेवटी मी तिला माझ्या घरी घेऊन आलो. जशी माझ्या वडिलांची नजर त्या बाईवर पडली, ते धावत जाऊन तिला मिठी मारून रडू लागले. मला मोठा धक्का बसला जेव्हा त्यांनी सांगितले की ही बाई माझी. आजचा दिवसही दररोजसारखाच होता. सकाळी 9 वाजता मी माझ्या ढाब्याचे दार उघडले. रात्रीपासून थांबलेले प्रवासी अजून आतच होते आणि नवीन येणाऱ्यांची रांग बाहेर लागली होती. माझा ढाबा मुख्य रस्त्याच्या अगदी जवळ असल्यामुळे तिथे नेहमी गर्दी असायची. जसे मी दार उघडले तशी एक गाडी येऊन थांबली, ज्यात एक संपूर्ण कुटुंब बसलेले होते. ते सर्व उतरून ढाब्याच्या आत आले आणि माझ्या कर्मचाऱ्यांनी त्यांची व्यवस्था केली. मी आज बाहेरच बसून राहिलो. माहीत नाही का, पण सकाळपासूनच मनात एक अजीब बेचैनी होती. सकाळी मी खूप रडलो होतो. का रडलो होतो हे मलाही माहीत नव्हते. फक्त अश्रू थांबत नव्हते. त्यामुळे मनाची स्थिती काहीशी अजीब होती. मी आज आत जाऊन काउंटर नाही सांभाळला, तर माझ्या एका विश्वासू कर्मचाऱ्याला तिथे बसवले होते. थोड्याच वेळात एक बाईक माझ्या जवळ येऊन थांबली. काही बोलण्याआधीच त्या तरुणाने आपल्या आईला माझ्या बाजूला बसवत म्हटले, "भाईसाब, मी फक्त गाडीचे पंक्चर लावून येतो. आईला जरा बघून घ्या." असे म्हणून त्याने बाईक स्टार्ट केली आणि दुसऱ्या दिशेने निघून गेला. मी आश्चर्याने त्याच्या टायर्सकडे पाहिले. जरी हवा कमी असल्यासारखे वाटत होते, तरी टायर पूर्णपणे ठीक दिसत होते. कारण माझ्याकडे अनेक ट्रक होते, त्यामुळे मला गाड्यांच्या स्थितीचा चांगला अनुभव होता. ती वृद्ध स्त्री माझ्या बाजूला बसत म्हणाली, "बाळ आहे." घरातून निघतानाच बोलत होता की ट्रकवाल्यांच्या ढाब्यावर थांबणार, तिथेच गाडी थोडी ठीक करून घेणार. मी म्हणाले, "आता बघ, आपण दोघे इथपर्यंत आलो आणि काही त्रास झाला नाही." जेव्हा मी काही बोलले तेव्हा तो वैतागला होता. म्हणाला, "रस्ता लांब आहे, तुम्ही इथे बसा." त्या महिलेचे बोलणे ऐकून मी विचारले, "तुम्ही लोक कुठे जात आहात?" तिने आपला पदर व्यवस्थित करत उत्तर दिले, "माहीत नाही बाळा, त्याने फक्त एवढेच सांगितले की आज फिरायला चलाई. माझी तब्येतही ठीक नाहीये." मी त्याला समजावत होते, पण तो ऐकतोच कधी. फक्त प्रत्येक वेळी ओरडत असतो, माझे काहीच ऐकत नाही. ती बाई खूप निष्पाप वाटत होती. तिचा चेहरा पाहूनच हे कळत होते. मी काहीतरी विचार करून विचारले, "तुम्ही काही खाल्ले आहे का?" तिने मान हलवून नकार दिला आणि म्हणाली, "सकाळच्या वेळी एक पाव खाल्ला होता, पण आता भूक लागली आहे. मुलाने सांगितले होते की कुठल्या तरी ढाब्यावर काहीतरी खाऊ घालेल. कदाचित गाडी ठीक करून परतला तर इथेच काहीतरी खाईल." मी संमतीमध्ये मान हलवली आणि शांत झालो. थोड्याच वेळात माझा एक कर्मचारी आतून आला आणि म्हणाला, "भाईसाब, जे मोठे कुटुंब आले आहे ते थांबण्यासाठी खोली मागत आहेत. जरा येऊन बोलून घ्या. ते थोडी मोलभाव करत आहेत." मी मान हलवली आणि त्या वृद्ध स्त्रीकडे पाहून म्हटले, "आई, तुम्ही इथेच बसा. मी आत्ता आलो. कुठेही जाऊ नका." तिने लगेच हात वर करून म्हटले, "हो हो बाळा, मी कुठे जाणार? मला माझ्या मुलाची वाट इथेच बघायची आहे. जर मी इकडे तिकडे झाले तर तो पुन्हा ओरडेल." त्या वृद्ध बाईचे बोलणे ऐकून मी गप्पपणे मान हलवली आणि आत आलो. मला असे तरुण अजिबात आवडत नाहीत जे आपल्या आईवर रागावतात. मी स्वतः लहानपणी माझ्या आईला गमावले आहे. मला माहीत आहे आई गमावण्याचे दुःख किती लांब आणि एकटे असते. जीवन किती सुने होते हे मीच जाणतो. घरचे जेवण तर मला कधी नशिबीच आले नाही. कदाचित याच कारणामुळे मी हा ढाबा उघडला होता, जिथे मी माझ्या आईच्या हातच्या जेवणासारखी आत्मीयता वाढवत होतो. मी कोणतेही मोठ्या पदवीचे आचारी ठेवले नव्हते, तर घरच्या बायकांना कामावर ठेवले होते, ज्या आपल्या हातांच्या ममतेने आणि गोडव्याने बनवलेले जेवण ग्राहकांना प्रेमाने वाढवत होत्या. आज जाऊन जेव्हा मी त्या कुटुंबाचे जेवण खाणे संपवले, तेव्हा बाहेर आलो, पण ती वृद्ध आई कुठेही दिसली नाही. माझ्या जीवात जीव नव्हता. त्या मुलाने आपल्या आईला माझ्या भरोशावर सोडले होते आणि आता ती कुठेच नव्हती. मला पश्चाताप होऊ लागला की काश मी त्यांना हॉटेलच्या आतच बसवले असते. मी लगेच इकडे तिकडे नजर फिरवली, पण ती कुठेच दिसली नाही. माझे हातपाय थंड पडायला लागले. हॉटेलच्या दारात उभे राहून मी घाबरून मोठ्याने ओरडलो, "आई, तुम्ही बाहेर आहात का?" माझा आवाज ऐकून 2-3 मुलं आणि स्टाफमधील काही लोक बाहेर आले. एकाने विचारले, "काय झाले साहेब, सर्व ठीक आहे?" मी लगेच बोललो, "एक वृद्ध आई होती, गुलाबी सूटमध्ये. बघा कुठे गेली आहे. त्यांचा मुलगा तिला माझ्या हवाली सोडून गेला होता. त्यांची जबाबदारी आता माझी होती." एका तरुणाने म्हटले, "अरे भैया, जाऊ द्या. कदाचित तिचा मुलगा आला असेल आणि ती त्याच्यासोबत गेली असेल." मी मान हलवून म्हटले, "नाही, मला कोणत्याही बाईकचा आवाज ऐकू आला नाही. तुम्ही लोक इकडे तिकडे बघा, शोध घ्या, ती कुठे गेली." हो, माझे हृदय वेगाने धडधडत होते.
माहीत नाही का, पण त्या बाईचे असे गायब होणे मला खूप बेचैन करत होते. मी संपूर्ण परिसर फिरून बघितला, पण त्यांचा काही पत्ता लागला नाही. मी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी जातच होतो की कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. वळून पाहिले तर तीच वृद्ध आई होती. हातात काही फुलं घेऊन हसत होती. ती माझ्याकडे फुलं वाढवत म्हणाली, "बाळा, तू खूप चांगल्या मनाचा आहेस. मी पाहिले तू कसे त्या लोकांसाठी कमी पैसे घेतले. मला खूप छान वाटले, म्हणून मी तुझ्यासाठी फुलं तोडायला गेले होते. हे घे, माझ्याकडून एक लहानसे भेट. आता मला खायला दे, भूक लागली आहे. जेव्हा माझा मुलगा येईल तो तुला पैसे देईल." मी आश्चर्य आणि चिंतेने बोललो, "आई, पण तुम्ही ना, कमाल करता. मी कधीपासून तुम्हाला शोधत आहे. मला वाटलं तुम्ही कुठे हरवलात." माझे बोलणे पूर्णही झाले नव्हते की त्यांनी प्रेमाने माझ्या केसांवर हात फिरवला आणि हसून म्हणाल्या, "अरे शहजाद्या, एवढा घाबरतोस का? मी कुठे दूर थोडी जात होते. मी तर सांगितलेही होते ना की मी कुठेही जाणार नाही. जर गेले तर माझा मुलगा ओरडेल. आता तर काहीतरी खाऊ घाल, औषधही घ्यायचे आहे." त्यांचे बोलणे ऐकून मी त्यांचा हात धरला आणि त्यांना घेऊन आत आलो. त्यांना एका चांगल्या टेबलावर बसवत बोललो, "आई, सांगा काय खाणार, मी स्वतः आणून देईन." माझ्या बोलण्यावर त्या लगेच बोलल्या, "मी जास्त तिखट खाऊ शकत नाही. माझ्या घशात त्रास राहतो. काहीतरी साधे किंवा गोड आणून दे." मी लगेच बोललो, "तुम्हाला शुगर म्हणजे मधुमेह तर नाही आहे ना?" त्या हळूच हसल्या. ओठांवर बोट ठेवत म्हणाल्या, "थोडीशी आहे, पण आता मुलगा तर इथे नाहीये, त्याने कोणता बघायचे आहे. तू घेऊन ये, मी थोडेसे खाईन." मी हसून बोललो, "अजिबात नाही. जर तुम्हाला शुगर असेल तर मी तुम्हाला गोड बिलकुल देणार नाही. हो, तुमच्यासाठी मी काहीतरी दलिया बनवतो." हे ऐकताच त्यांनी लगेच नाक तोंड मुरडत म्हटले, "नाही, दलिया नाही खायचे. काहीतरी चांगले घेऊन ये, ज्यामुळे माझा मूड चांगला होईल. हो, पण मिरची कमी असायला हवी. तिखट नाही खायचे मला." मी त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिले. माहीत नाही का, पण त्यांचे शब्द मला काहीसे ऐकलेले वाटले. मी मान झटकली आणि माझे पाय काउंटरकडे वाढवले आणि लगेच एका कर्मचाऱ्याला उकडलेले साधे तांदूळ तयार करायला सांगितले, जेणेकरून ती बाई आरामशीर काहीतरी खाऊ शकेल. त्या अजूनही माझ्याकडेच बघत होत्या. मी हलकेसे हसलो तर त्यांनीही हसून नजर खाली केली. माहीत नाही का, पण त्यांच्याजवळ बसून मला एक वेगळे आपलेपण आणि एखाद्या शिकवणीसारखी अनुभूती होत होती, जसे त्यांना आधीही कधी भेटलो आहे. मी भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे पाहिले. वेळ खूप झाला होता. त्यांच्या मुलाला आतापर्यंत परत यायला पाहिजे होते. माझ्या दुकानापासून पंक्चरची दुकान खूप दूर नव्हती. मग त्याच्या येण्यात एवढा उशीर का होत होता? हाच विचार मला बेचैन करत होता. काहीतरी विचार करून मी पुन्हा जाऊन आईजवळ बसलो आणि विचारले, "तुमच्याकडे मोबाईल फोन आहे?" त्यांनी हाताच्या इशाऱ्याने नाहीमध्ये उत्तर दिले आणि मग मला जवळ बोलावले. मी थोडा झुकून जवळ गेलो तेव्हा त्या हळू आवाजात म्हणाल्या, "बाळा, मी माझ्या मुलाला म्हटले होते की मला एक मोबाईल फोन घेऊन घे, पण तो ऐकतच नाही. म्हणतो, 'आई, तुझे वय झाले आहे. आता तुला त्याची गरज नाही.'" मी लगेच बोललो, "या वयात मोबाईल फोन असणे तर आणखीनच जरुरी आहे. जर तुम्ही कुठे हरवलात तर काय होईल?" त्या हळूच बोलल्या, "तेच तर झाले होते एकदा. मी खरंच हरवले होते. मोठ्या मुश्किलीने घरी पोहोचले. मुलाला तर बातमीही नव्हती. तो तर घरात बसून गाणी ऐकत होता. जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा तो माझ्यावर नाराज झाला. म्हणायला लागला, 'कुठे गेली होती?' मी म्हणाले, 'बाळा, मला एक मोबाईल दे, जेणेकरून मला काही त्रास होणार नाही.' पण तो रागवायला लागला. म्हणाला की माझ्याकडे एवढे फालतू पैसे नाहीत की मी तुझ्यावर खर्च करू. पण तूच सांग, जर त्या दिवशी मी लोकांना विचारत विचारत घरी पोहोचले नसते तर काय झाले असते? कदाचित मी रस्त्यावर भटकत असते किंवा भीक मागत असते." त्यांचे हे बोलणे ऐकून मी हळूच मान हलवली आणि म्हटले, "जर काही अडचण असेल तर मला सांगा. तुम्हाला पैशांची गरज आहे का? तुमचा मुलगा काय काम करतो?" त्या हलकेसे हसल्या आणि मान नाहीमध्ये हलवत म्हणाल्या, "अरे नाही बाळा, मी नाही घेऊ शकत. मी ब्राह्मण कन्या आहे. आम्ही ब्राह्मण लोक पैसे घेत नाही, फक्त देतो." त्या बाईचे बोलणे माहीत नाही का, पण माझ्या हृदयाला स्पर्श करून गेले. मी पण एक ब्राह्मण होतो. मी आजपर्यंत कधी कोणासमोर हात पसरला नव्हता. उलट नेहमी दुसऱ्यांची मदत करत असे. मला तर हेही माहीत नव्हते की ब्राह्मण लोक देणारे असतात, घेणारे नाही. मी मान हलवली आणि त्या बाईकडे बघत म्हटले, "ठीक आहे आई, मी जेवण पाठवतो. तुम्ही जेवण करा आणि इथेच बसून राहा. कुठेही जाऊ नका. मला काही जरुरी कामे संपवायची आहेत. मग मी तुमच्याकडे परत येईन." ती बाई दोन्ही हात वर करून मला आशीर्वाद देत म्हणाली, "देव तुला खूप आनंद देऊ बाळा. फक्त माझा मुलगा आला तर आम्ही इथून निघून जाऊ.
माहीत नाही कुठे राहिला आहे. मी गप्पपणे मान हलवली आणि जाऊन माझ्या काउंटरवर बसलो. त्यांच्या बोलण्यावरून हे तर स्पष्ट झाले होते की त्यांच्याकडे त्यांच्या मुलाचा कोणताही संपर्क नाहीये. आता मला चिंता होऊ लागली होती. जसे जसे घड्याळाचे काटे पुढे सरकत होते तसे तसे माझ्या हृदयाचे ठोकेही वाढत होते. दुपार झाली होती, पण त्याचा मुलगा अजूनही आला नव्हता. मी माझ्या एका कर्मचाऱ्याला पंक्चरच्या दुकानावरही पाठवले होते, पण तिथून हेच उत्तर आले की सकाळपासून शेकडो लोक आले आहेत, पण कुणीही लक्ष दिले नाही. मी स्वतःही जाऊन त्या दुकानदाराला भेटलो. मुलाचा हुलिया सांगितला, पण त्याचे उत्तर तेच होते, नाही भाई, असा कोणी आला नाही. आता मला खरंच घाबरायला लागले होते. शेवटी तो मुलगा गेला कुठे? जेव्हा मी परत आलो तेव्हा पाहिले की ती वृद्ध महिला दारावर उभी आहे. तिच्या चेहऱ्याची अवस्था सांगत होती की आता ती पण बेचैन होत आहे. मला बघताच ती लवकर जवळ आली आणि विचारू लागली, काय झाले बाळा, काही पत्ता लागला माझ्या मुलाचा? मी मान हलवत तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोललो, आई, तुम्ही आत चला, ऊन खूप आहे. कदाचित तो थोडा पुढे निघून गेला असेल, त्याच्या बाईकमध्ये काही मोठी अडचण आली असेल. ती म्हणाली, नाही बाळा, एवढी मोठी गोष्ट नव्हती. तो तर फक्त हवा भरवून घेण्याचे बोलत होता आणि काही छोटी मोठी कामे होती. यात एवढा वेळ लागत नाही. तिच्या आवाजातील ही वाढती चिंता बघून माझी बेचैनीही वाढू लागली. मी तिला आत बोलावले आणि माझ्या एका मुलाकर्वे एका खोलीत आराम करायला पाठवले, जेणेकरून ती थोडा वेळ विश्रांती घेऊ शकेल. वेळ हळूहळू सरकत होता. संध्याकाळचा अंधार दाटायला लागला होता. ती महिला 2-3 वेळा खाली येऊन गेली होती. ज्यावेळी ती रडत आली, तिला बघताच मी घाबरलो आणि लगेच माझ्या काउंटरमधून बाहेर आलो. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, माझा मुलगा आला का? मला खूप घाबरल्यासारखे होत आहे. मला घरी जायचे आहे. माझा मुलगा उपाशी असेल, त्याने काही खाल्ले नसेल. तिची ममता आणि चिंता बघून मला त्या मुलावर खूप राग आला. काय कोणी इतका निष्काळजी असू शकतो की आईला सोडून विसरूनच जावा? जर विसरलाही तर सकाळपासून आत्तापर्यंतचा वेळ काय एवढा कमी आहे? राग आणि लाचारीमुळे माझी वाईट अवस्था झाली होती. तिकडे ती महिला सतत रडत होती. मी त्यांना आधार देऊन खुर्चीवर बसवले आणि थंड पाणी मागवले. पाण्याची बाटली त्यांच्याकडे वाढवत मी म्हटले, आई, अशा प्रकारे रडण्याने कोणताही तोडगा निघणार नाही. तुम्ही स्वतःला सांभाळा, नाहीतर तुमची तब्येत आणखीन बिघडेल. मी काहीतरी करतो. त्यांनी हुंदके देत म्हटले, माझ्याकडे औषधाची फक्त एकच मात्रा शिल्लक आहे. जर सकाळपर्यंत औषध नाही मिळाले तर माझी तब्येत खराब होईल. माझे हातपाय जळायला लागतात. बाळा, काहीतरी कर. मी लगेच बोललो, आई, तुम्ही जे औषध खाता त्याचा रॅपर तुमच्याकडे आहे का? मला द्या, मी मागवून देतो. त्यांनी मान हलवली आणि त्यांच्या लहानशा गाठोड्यातून औषधाचा रॅपर काढून मला देत म्हटले, हे माझ्या शुगर आणि घशाच्या दुखण्याचे औषध आहे. दोन्ही मागवून दे बाळा. माझी तब्येत खूप बिघडत आहे. माझा मुलगा जसा येईल आम्ही तुझे एक एक पैसा फेडू. मी कुणाचे कर्ज ठेवत नाही. मी काही न बोलता रॅपर घेतला आणि माझ्या एका मुलाला पाठवून औषधे मागवून दिली. त्यांना भूकही लागली होती. मी त्यांना जवळ बसवून जेवण दिले. जेवण करताना अनेकदा त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत आणि त्या आपल्या मुलाला आठवू लागत. माझे मन करत होते की त्या मुलाला शोधून खूप ओरडावे. अखेर कोणी इतका निष्काळजी कसा असू शकतो? माझे हृदय आणि मन फक्त याच विचारात होते. मी सीसीटीव्ही फुटेजही तपासले होते. मी प्रार्थना करत होतो की कशाप्रकारे त्या गाडीचा नंबर कॅमेऱ्यात दिसावा, पण अफसोस कॅमेऱ्यात फक्त गाडीचा पुढचा भागच आला होता, नंबर प्लेट नाही. तिथूनही मला निराशाच मिळाली. रात्र वाढत चालली होती. त्या वृद्ध स्त्री आता पूर्णपणे थकून गेल्या होत्या. त्यांचे डोळे झोप आणि अशक्तपणामुळे बंद होत होते. कदाचित औषध आपला परिणाम दाखवत होते. मी त्यांना म्हटले, आई, एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. माझे मन तुम्हाला इथे अशा प्रकारे एकटे सोडण्याचे करत नाहीये. माहीत नाही का, मी त्या महिलेसोबत जराही कठोरपणे वागू शकत नव्हतो. तर स्वभावाने मी खूप कठोर माणूस आहे. माझा संपूर्ण स्टाफ मला घाबरतो. कोणी डोळ्यात डोळे घालून बोलत नाही. पण त्या महिलेसमोर मी जणू वितळलो होतो. माझ्या ढाब्यात खोल्या तर होत्या, पण त्यांना तिथे एकटे सोडणे मला ठीक वाटत नव्हते. जर रात्री त्यांना काही त्रास झाला तर कोण बघेल? हाच विचार करून मी त्यांना घरी चालण्याचा प्रस्ताव दिला. पण त्या लगेच बोलल्या, नाही बाळा, मी घरी नाही जाणार. मी इथेच बाहेर बसून वाट बघेन. माझा मुलगा येईल. त्याला विसरण्याची सवय आहे. अनेकदा गोष्टी विसरतो. त्यांचे हे बोलणे ऐकून मला खूप दुःख झाले. मी त्यांना समजावत म्हटले, आई, जर त्याला यायचे असेल तर तू येईल. जर तो तुमच्याबद्दल विचारायला आला तर माझा स्टाफ मला फोन करेल. मी रात्रभर जागा राहून वाट बघेन. तुम्ही चिंता करू नका. पण तुम्हाला
इथे आजारी अवस्थेत सोडणे बरोबर नाही. घरी जाऊन आराम कराल तर बरे वाटेल. त्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्या म्हणाल्या, माझे मन मानत नाहीये. मला वाटत आहे की तो नक्कीच येईल आणि मग तुला त्रास होईल. मध्यरात्री तू मला परत इथे कसे सोडून येशील? मी लगेच म्हटले, आई तुम्ही मला मुलगा म्हटले आहे ना, काय मी तुम्हाला मध्यरात्री रस्त्यावर सोडून जाईन? माझ्याकडे गाड्या आहेत, ड्रायव्हर आहेत, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. त्या काही क्षण विचार करत राहिल्या, मग हळूच मान हलवली आणि म्हणाल्या, ठीक आहे, चल ठीक आहे, मी तुझ्यासोबत चालते, बाकी जे देवाला मंजूर. असे म्हणून त्यांनी आपला पदर व्यवस्थित केला आणि चालण्यास तयार झाल्या. मी माझ्या मॅनेजरला बोलावून जरुरी निर्देश दिले आणि त्या वृद्धांना घेऊन घराकडे निघालो. कारच्या पुढच्या सीटवर बसताच त्या हसून म्हणाल्या, माझी खूप जुनी इच्छा होती की एखाद्या मोठ्या कारमध्ये फिरावे. बघ, आज देवानी माझी ही इच्छाही पूर्ण केली. फक्त माझा मुलगा सोबत असता तर आणखी चांगले वाटले असते. मी त्यांच्याकडे पाहिले, डोळ्यात आशा आणि हृदयात दुःख घेऊन. त्या किती निष्पाप वाटत होत्या. मला आता पूर्ण खात्री झाली होती की तो तरुण आपल्या आईपासून सुटका करून पळून गेला आहे. मला त्यांच्यावर दयाही येत होती आणि त्या मुलावर रागही. मी त्याच क्षणी मनातल्या मनात संकल्प केला की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या आईची काळजी घेईन. कदाचित देवाने कोणत्या तरी खास उद्देशानेच त्यांना माझ्याकडे पाठवले आहे. घरी पोहोचल्यावर जसे त्यांनी माझा हात धरला, मला वाटले की मी एक चांगला माणूस बनत आहे. गाडी पॉर्चमध्ये थांबली तेव्हा त्या घर बघून खुश झाल्या. वाह, तुझे घर तर खूप सुंदर आहे. माझी इच्छा होती की कधी असे घर बघावे जसे टीव्ही नाटकांमध्ये दिसते. मुलगा म्हणायचा की हे श्रीमंत लोकांचे घर असतात. काय तू खूप श्रीमंत आहेस? मी हसलो आणि मान झुकवून बोललो, आई श्रीमंत आहे की नाही हे तर माहीत नाही, पण एवढे नक्की की कधी कोणासमोर हात पसरला नाही. जे कमावले त्यात समाधान मानले आणि जे बनले ते वाटत राहिलो. त्यांनी आशीर्वाद देत म्हटले, देव तुझ्या नशिबात आणखी बरकत देव. तू ज्या प्रकारे आज माझी काळजी घेतली आहेस मी सांगू शकत नाही. फक्त देव करो आणि माझा मुलगा मला घ्यायला येवो. मला त्याची चिंता होत आहे. तो फक्त माझ्या हातचे जेवण खातो. मी फक्त हो मध्ये मान हलवली. एका क्षणासाठी विचार केला की त्यांना सत्य सांगून टाकावे की त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेला आहे, पण त्यांच्या विश्वासाला बघून माझी हिंमत झाली नाही. मी विचार केला, आता शांत राहणेच चांगले. मी त्यांना घेऊन आत गेलो. हॉलमध्ये पोहोचताच वडिलांचा आवाज आला, आलात राहुल, मी कधीपासून तुमची वाट बघत होतो. मी म्हटले, हो वडील, आज थोडा उशीर झाला. मी वळलोच होते की पाहिले, वडील माझ्या समोर उभे होते. याआधी की मी काही बोलतो त्यांची नजर माझ्यासोबत उभ्या असलेल्या महिलेवर पडली. त्यांनी विचारले, ही बाई कोण आहे? मी उत्तर देणारच होते की ती वृद्ध आई अचानक वळली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, चेहरा थकलेला होता आणि माझ्या वडिलांना तिला बघून असे वाटले जणू ते श्वास घ्यायलाच विसरले असतील. मी आश्चर्याने दोघांना बघत होतो. तेव्हा अचानक वडील धावत त्या महिलेजवळ पोहोचले आणि त्यांना मिठी मारून ढसाढसा रडू लागले. वडिलांचे अशा प्रकारे रडणे माझ्या समजे पलीकडचे होते. ती महिला शांत होती, पण हळूहळू तिचेही हुंदके ऐकू येऊ लागले. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच नव्हता बसत. हे दोघे एकमेकांना कसे ओळखतात आणि वडील एका अनोळखी महिलेला मिठी कशी मारू शकतात? मला संकोच आणि लाज वाटली. मी लगेच दोघांना बाजूला केले आणि रागाने म्हटले, वडील हे काय करत आहात? तुम्हाला काय झाले आहे? थोडा तरी लिहाज करा. ह्या आपल्या पाहुण्या आहेत. वडिलांनी माझे बोलणे ऐकून म्हटले, ही पाहुणी नाही, हा आपल्या घराचा भाग आहे. राहुल, मला माफ कर. मग त्यांनी त्या महिलेचा हात आपल्या हृदयावर ठेवला आणि म्हणाले, बघ सुनैना, माझे हृदय किती जोरजोरात धडधडत आहे. मी तुला कुठे कुठे नाही शोधले. मी हक्काबक्का राहिलो. मी म्हटले, तुम्ही काय बोलत आहात? ही महिला आज माझ्या ढाब्यावर आली होती. यांचा मुलगा यांना सोडून गेला आहे. या आपल्या घरची सदस्य कशी असू शकते? वडिलांनी भरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, राहुल, ही दुसरी कोणी नाही, तुझी सख्खी आई आहे, माझी पत्नी, माझी सुनैना. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. ती महिलाही रडत रडत म्हणाली, विजय, तू ठीक आहेस ना? मला विश्वास बसत नाहीये की तू जिवंत आहेस. मला एकामागून एक धक्के बसत होते. लहानपणापासून मला सांगण्यात आले होते की माझी आई मरून गेली आहे. आईने रडत रडत खुलासा केला, मला माफ कर. तुझ्या आणि विजयच्या बिछडल्यानंतर मला वाटले तुम्ही दोघेही राहिले नाहीत. मी दुसरे लग्न केले होते. माझा एक मुलगाही आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. वडिलांनी लगेच म्हटले, नाही सुनैना, यात तुझी चूक नाहीये. त्या बॉम्बस्फोटात आम्ही सर्वजण बिछडलो होतो. मला वाटले तू मारली गेलीस आणि तुला वाटले मी राहिलो नाही. तू आयुष्य जगण्यासाठी जे केले ते योग्य केले. मला आनंद आहे की तू मला भेटलीस. खरं तर वर्षांपूर्वी एका बॉम्बस्फोटात माझे कुटुंब विखुरले होते. वडील मला वाचवून घेऊन आले होते, पण आई हरवली होती. वडिलांनी मानले होते की त्या राहिल्या नाहीत, म्हणून त्यांनी कधी दुसरे लग्न केले नाही आणि आईने मजबुरीत दुसरे लग्न केले होते. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ज्यांना मी एक बिचारी वृद्ध स्त्री समजून घरी आणले होते त्या माझी स्वतःची आई होत्या. मी धावत जाऊन त्यांना मिठी मारली. वर्षांनंतर आईच्या छातीला लागून जो आराम मिळाला तुम्ही शब्दात सांगू शकत नाही. त्या मला चुंबन घेत होत्या आणि म्हणत होत्या, राहुल, मी तुला खूप आठवत होते. माझा दुसरा मुलगा झाला तेव्हाही मी तुला विसरलो नाही. आज देवाने माझे हरवलेले जग परत दिले. नंतर आम्ही कायदेशीर सल्ला घेतला. वकिलांनी सांगितले की कारण वडिलांसोबत त्यांचे पहिले लग्न कधी रद्द झाले नव्हते आणि दुसरे लग्न अज्ञानात झाले होते, त्यामुळे जर त्यांना सोबत राहायचे असेल तर ते राहू शकतात. मी माझ्या त्या सावत्र भावालाही शोधून काढले. त्याला घरी बोलावून मी 2 थप्पड मारले आणि म्हटले, तू किती स्वार्थी आहेस. ज्या आईने तुला वाढवले त्या रस्त्यावर सोडून दिले. तो रडू लागला आणि म्हणाला, भैया, माझ्याकडे स्वतः
स्वतःच्या खाण्याचे पैसे नव्हते. मी त्यांना कसे सांभाळणार म्हणून विचार केला की त्या समोर नसतील तर दुःख कमी होईल. ठीक आहे, मी त्यालाही माफ केले, कारण त्याच्यामुळेच आज माझी आई मला परत मिळाली आहे. आज माझे कुटुंब पूर्ण झाले आहे. मी त्या देवाचे जितके धन्यवाद मानू ते कमी आहेत. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.